शेतकरी कर्जमाफीसाठी 31 मे 2026 अत्यंत महत्त्वाचा दिवस। कारण शेतकरी कर्जमाफीबाबतची अधिकृत घोषणा आणि त्यासोबतच अंमलबजावणीची प्रक्रिया 31 मे पासून सुरू होईल असे सांगितले जात आहे। आणि 31 मे रोजीच्या शासकीय कार्यक्रमाच्या निमित्ताने मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, कृषी मंत्री असतील, सर्वांच्या निमित्ताने शेतकरी कर्जमाफीबाबतची घोषणा होऊन त्याची अंमलबजावणीची प्रक्रिया अर्थात त्याचा GR असेल, त्याच्या याद्या असतील, अशा बाबतची माहिती राज्यातील शेतकऱ्यांना मिळेल, ज्यातून नक्की किती शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे, कर्जमाफीमध्ये असणाऱ्या अटी व निकषांची अंमलबजावणी कशा पद्धतीने केली जात आहे, त्यासोबतच जे 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान आहे ते कशा पद्धतीने जमा होणार आहे, कर्जमाफीसाठी उर्वरित म्हणजे 2 लाखांपेक्षा ज्याच्यावर जास्त कर्ज आहे ती रक्कम त्यांनी कशा पद्धतीने हप्त्यांमध्ये भरायची की कशी भरायची, असे विविध प्रश्न या निमित्ताने शेतकरी मित्रांचे आहेत। तर 31 मे रोजी शेतकऱ्यांना कर्जमाफीबाबतच्या सर्व शंका दूर होतील असे बोलत आहे, ज्यामध्ये अंमलबजावणी असेल, यादी असेल आणि GR असेल। कारण कर्जमाफी तर होणार आहे, याबाबत कोणतीही शंका नाही। कर्जमाफी 30 जून 2026 रोजी राज्यातील शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी आम्ही कर्ज माफ करणार आहोत असे मुख्यमंत्र्यांच्या वतीने स्पष्ट सांगण्यात आले आहे। बँकांनी देखील सर्व पूर्वतयारी केलेली आहे। त्यासोबतच ज्या शेतकऱ्यांचे नाव कर्जमाफीच्या यादीमध्ये येईल आणि त्या शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण अर्थातच eKYC केल्यानंतर लगेचच त्या शेतकऱ्याला पुन्हा एकदा जे पीक कर्ज आहे त्या पीक कर्जाचे वाटप करावे, जेणेकरून खरीप हंगाम 2026 साठी शेतकरी त्या पीक कर्जाचा वापर करून त्याच्या पिकासाठी किंवा त्या शेतासाठी ते रक्कम जी असेल ती रक्कम वापरू शकेल। आणि अशा पद्धतीने कर्जमाफीची सर्व प्रक्रिया होत असताना राज्याच्या सहकार विभागाला देखील, राज्याच्या अर्थ विभागाला आणि राज्याच्या कृषी विभागाला या तीनही विभागांच्या वतीने आता येत्या काही दिवसांमध्ये फक्त आणि फक्त कर्जमाफी या विषयावर काम केले जाणार आहे, जेणेकरून राज्यातील जास्तीत जास्त पात्र असणाऱ्या शेतकऱ्याला कर्जमाफीचा लाभ कशा पद्धतीने दिला जावा याबाबतची प्रक्रिया सुरू आहे। तर चला ही सर्व माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया, परंतु त्याआधी आपल्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून योजनेसंदर्भातील पुढील सर्व अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी आणि सर्वात योग्य पद्धतीने पोहोचवण्याचे काम आपण आपल्या पेज आणि चॅनलच्या माध्यमातून करत असतो। तर शेतकरी कर्जमाफी, ज्या कर्जमाफीची मार्च महिन्याच्या बजेटमध्ये घोषणा झाली आणि हळूहळू जशी जशी वेळ जवळ येते तशी तशी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आशा लागून आहे की या GR मध्ये नक्की काय असणार आहे, हे कर्ज माफ होणार, हे सरसकट कर्ज माफ होणार का? कारण जास्त शेतकरी आता ज्यांच्यावर 2 लाख पर्यंतचे कर्ज आहे ते आशा लावून बसले आहेत की आमचे कर्ज नक्कीच माफ होईल आणि या कर्जमाफीच्या विळख्यातून आम्ही मोकळे होऊ, आम्हाला परत एकदा खरीप हंगाम 2026 साठी कर्ज काढता येईल आणि आम्ही त्या ठिकाणी या कर्जमाफीचा लाभ घेऊ। परंतु लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे सरसकट कर्जमाफी यावेळी देखील नाही आणि सरसकट कर्जमाफी नसते, लक्षात घ्या। यासाठी देखील अटी असणार आहेत, निकष असणार आहेत आणि या अटी आणि निकषांमध्ये ज्या शेतकरी पात्र ठरतील त्याच शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे। आता 31 मे रोजीच्या शासकीय कार्यक्रमातून याची घोषणा होईल, जेणेकरून याची अंमलबजावणीची प्रक्रिया देखील त्या पद्धतीने सुरू केली जाईल। पण ज्या शेतकऱ्यांचे 30 सप्टेंबर 2025 च्या आधी कर्जमाफी थकीत गेले आहे किंवा त्याचे कर्ज थकीत गेले आहे तेच शेतकरी या माफीसाठी पात्र ठरतील। अनेक शेतकऱ्यांनी प्रश्न विचारला की आता GR जर उद्या यायचा म्हणतोय किंवा GR समजा जून महिन्याच्या पहिल्या मध्ये येईल, मग आमचे मे महिन्यामध्ये थकबाकीमध्ये गेलोय किंवा आम्ही एप्रिल महिन्यामध्ये थकबाकीमध्ये गेलोय, मग आम्हाला माफी मिळणार का? तर असं अजिबात होत नाही। लक्षात घ्या, जी माहिती बँकांद्वारे किंवा जी माहिती सोसायट्यांद्वारे सरकारकडे आली आहे किंवा पुढे पाठवली आहे त्या माहितीनुसार 30 सप्टेंबर 2025 पर्यंत ज्या शेतकऱ्यांचे कर्ज त्या ठिकाणी थकबाकीमध्ये गेलं आहे त्याच शेतकऱ्यांच्या याद्या दिल्या गेल्या आहेत। त्यासोबतच जे शेतकरी चालू बाकीमध्ये आहेत त्यांनी सलग 3 वर्ष नवं जुनं केलं आहे का, सलग 3 वर्ष त्या शेतकऱ्याने कर्ज घेऊन परत ते कर्ज वेळेच्या आधी परतफेड केली आहे का आणि परतफेड करून परत कर्ज उचललं आहे का, अशा पद्धतीच्या देखील बाबी तपासल्या जाणार आहेत। म्हणून सरसकट कर्जमाफी होणार नाही। त्यासोबतच आपल्या महसूल मंत्र्यांनी मागील महिन्यामध्ये देखील पुन्हा उल्लेख केला होता की जे धनदांडगे शेतकरी आहेत, ज्यांच्याकडे फार्म हाऊस असेल, ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन असेल, जो ITR भरतोय, अशा शेतकऱ्यांना, ज्याच्या घरामध्ये कोणी जिल्हा परिषद सदस्य आहे, कोणी पंचायत समिती आहे, कोणी त्या ठिकाणी आमदार खासदार आहे, तर अशा शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ आम्ही देणार नाही। त्यासोबत आपल्या कृषी मंत्र्यांना जेव्हा पत्रकारांच्या वतीने प्रश्न विचारला गेला की ज्यांचे 2 लाखांपेक्षा जास्त कर्ज आहे त्यांनी काय करायचं, तर त्यावर आपले कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या वतीने स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे की ज्यांचे 2 लाखांपेक्षा जास्त कर्ज आहे त्यांनी वरची रक्कम भरली की त्याला त्या 2 लाखापर्यंत आम्ही माफ देऊ। म्हणजेच की 2 लाख रुपये ज्यांच्यापर्यंत कर्ज आहे किंवा ज्यांच्याकडे 2 लाख रुपयापर्यंत कर्ज आहे त्या शेतकऱ्यांना सरसकट, आणि ज्या शेतकऱ्यांना 2 लाखांपेक्षा अधिकचे कर्ज असेल त्याला जी काही रक्कम असेल ती रक्कम बँकामध्ये भरावी लागेल आणि नंतर त्याला या 2 लाखापर्यंतचा लाभ दिला जाईल। पण लक्षात घ्या,
यामध्ये देखील जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये जी पहिली यादी येईल त्या यादीमध्ये जेव्हा GR येऊन ती पहिली यादी जेव्हा जाहीर होईल तेव्हा आपल्याला समजेल की नक्की ही कर्जमाफी कशा पद्धतीने होत आहे आणि यामध्ये नक्की कोणकोणत्या शेतकऱ्यांना घेतला आहे। सर्वाधिक महत्त्वाचं म्हणजे फार्मर ID, यावर आम्ही अनेकदा बोललो होतो, पुन्हा एकदा सांगतोय, ज्या शेतकऱ्यांचा फार्मर ID किंवा ॲग्रीस्टॅकवर नोंदणी आहे त्याच शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे। म्हणूनच तुमची फार्मर ID असेल तर तुम्हाला नक्कीच कर्जमाफीचा लाभ मिळेल, अन्यथा तुम्हाला देखील अडचणींना सामोरे जावे लागू शकते, कारण फार्मर ID आता सर्वत्र कंपल्सरी केलेला आहे। शेतकऱ्याचे ओळखपत्र म्हणून त्या ठिकाणी आता फार्मर IDला ओळखलं जात आहे। त्यासोबतच लक्षात घ्या, 30 जूनच्या आधी आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ, म्हणजे शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ 30 जूनच्या आधी मिळणार आणि त्यानंतर शेतकरी नवीन कर्ज घेऊ शकतो आणि जेणेकरून खरीप हंगाम 2026 योग्य पद्धतीने जाऊ शकतो। तर उद्याच याचा GR येणं अपेक्षित आहे आणि जर उद्या म्हणजे उद्या जर रविवार असल्यामुळे कदाचित उद्या जर GR नाही आला तर सोमवार अथवा मंगळवार याचा GR येऊन याची अंमलबजावणी देखील लगेच होणार आहे आणि याद्या आल्यानंतर तुम्हाला तुमच्या बँकेमध्ये जाऊन किंवा जे पोर्टल सुरू होईल त्या पोर्टलवर जाऊन तुम्हाला तुमची KYC किंवा आधार प्रमाणीकरण करावे लागेल। आता हे का करायचे, तर आधार प्रमाणीकरण केल्यानंतर ही व्यक्ती सदरील लाभ घेणारी व्यक्ती ही जिवंत आहे किंवा ही व्यक्ती तीच आहे अशा पद्धतीने माहिती समजते, म्हणून आधार प्रमाणीकरण देखील कंपल्सरी ठेवण्यात आलेलं आहे आणि आधार प्रमाणीकरण केल्यानंतर तुमची कर्जमाफीची रक्कम DBTच्या माध्यमातून थेट तुमच्या खात्यामध्ये जमा होईल आणि तुम्हाला नवीन कर्ज घेण्यासाठी देखील सर्व मार्ग मोकळे होणार आहेत। आता तुम्ही कर्जमाफीच्या कोणत्या क्रायटेरियामध्ये बसता, तुमच्याकडे थकबाकी आहे किंवा तुमच्याकडे चालू बाकी आहे किंवा तुमचे मागील किती दिवसापासून कर्ज थकबाकीमध्ये गेलं आहे, तुम्ही नक्की कमेंटच्या माध्यमातून सांगा, जेणेकरून तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल की नाही हे आम्ही नक्कीच सांगू। ही महत्त्वाची व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांना शेअर करून पुढील सर्व अपडेटसाठी आपल्या हक्काच्या पेजला फॉलो आणि तेवढ्याच हक्काने आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।